श्रोतेहो नमस्कार. आज मंगळवार. कहाणी मंगळवारची. आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अलक म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अलक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली तर बुवांचा नेम मोडेल. बाईवर रागावले. मुलबाळ होणार नाही म्हणून शाप दिला. तिनं त्यांचे पाय धरले. बुवांनी उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून बुवा चालते झाले. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथे खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ झाले. हिरे जडीत खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आता देवीची मूर्त आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहे, गुरढोरं आहे, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते. अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुष्य घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला. देवीनं, माझ्या मागच्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुला कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. देवळामागं गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामास राहून गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करणार तर काशी यात्रेशिवाय लग्न करणार नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस गेला. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय ग राण द्वाड आहेस, काय ग राण द्वाड आहेस. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी राण होणार नाही. मग तर तिचीच मी मुलगी आहे. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे कसं शक्य आहे. त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापांना पंचायत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरच लग्न लावलं. उभयतांनी गौरीहारापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगाच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणून लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामाचे मार्गस्थ झाला. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली.
ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याचबरोबर खेळणार नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा सापडतो. नंतर त्यांनी अन्नछत्र सुरू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईने पाणी घालावं, भावानी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला. शेकडो लाखो लोक येऊन जेवून लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले, पुष्कळ दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाले, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टाळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासीनं येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परांना घेत नाही. दासीनी यजमानीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे. त्याने लाडवाचं ताट दाखविलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला, असं म्हणाली. तिने सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरदारची माणसं एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपल्या सौभाग्य अखंड राहो, इतकाच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. धन्यवाद.